नमस्कार मित्रांनो, पॉलिटिकल अड्डा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वातावरण पेटले आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या तारखा येत्या काही दिवसात जाहीर होतील. सध्या कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यामध्ये देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची समजली जाते. आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हटली की सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो मराठी अस्मितेचा. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली की शिवसेना आणि मनसे हा मुद्दा उचलून धरतात. पण हा मुद्दा राजकीय आहे की अस्मितेचा, हा प्रश्न नेहमी सामान्य जनतेला पडतो. एरवी चर्चा नसताना नेमका इलेक्शनच्या वेळेला हा मुद्दा बाहेर येतो. मुंबई म्हणजे आर्थिक राजधानी. मुंबई महानगरपालिका हाती असली की त्याच्या माध्यमातून अर्थकारणाचे राजकारण प्रत्येक पक्षाला हवे असते. शिवसेना मराठीचा मुद्दा धरून खूप वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेत आहेत. कधीकाळी 36 आमदार असलेल्या मुंबईमध्ये 24 आमदार हे अमराठी होते. पण शिवसेनेच्या स्थापनेनंतर हा आकडा 12वर आला. म्हणजेच हा मुद्दा अस्मितेचा आहे असं म्हणायला हरकत नाही. विधान भवनात मुंबईतील मराठी आमदारांचा टक्का वाढणे हे शिवसेनेचे यश म्हणता येईल. त्या माध्यमातून मराठी लोकांना चांगल्या प्रकारे न्याय देता येईल किंवा मराठी माणसांचा आवाज उचलता येईल. मात्र मराठीचा मुद्दा हा इलेक्शनपुरता मर्यादित राहतो. नंतर हा विषय अडगळीत टाकला जातो. गेल्या काही दिवसांमध्ये अमराठी कामगारांवरती किंवा काही दुकानांवरती मराठी न बोलल्यामुळे मनसेच्या भाषेमध्ये खळाळखट्या करण्यात आले. मात्र हे सगळे सामान्य कामगार होते. भाषिक राजकारणातून एखाद्याला मारहाण करणे योग्य नाहीत किंवा त्यांच्यावरती ती लादली जाऊ शकत नाहीत. मात्र भरपूर अमराठी लोक वर्षानुवर्षे महाराष्ट्रामध्ये राहूनसुद्धा स्थानिक भाषेमध्ये बोलायला कचरतात किंवा टाळतात. हे प्रकार योग्य नाही. ज्या ठिकाणी हिंदी भाषिक व्यवस्थापक असतात त्या ठिकाणी मराठी कामगारांना दुय्यम वागणूक दिली जाते. मुंबईमध्ये मराठी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 35% आहे. 2011च्या जनगणनेनुसार 1,24,00,000 होती, ज्यापैकी 44 लाख मराठी भाषिक होते. दादर, माहीम यांसारख्या काही विशिष्ट भागामध्ये हे प्रमाण 60% असू शकते. मुंबई हे बहुभाषिक शहर असून तेथे हिंदी आणि गुजराती भाषिक लोकांची संख्या लक्षणीय आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या शहरामध्ये नोकरी आणि व्यवसायाच्या शोधामध्ये मोठ्या प्रमाणात येतात. मात्र येथील वर्षानुवर्षे काम करूनसुद्धा स्थानिक भाषेमध्ये बोलायला कचरतात. काही ठिकाणी उघड विरोध करतात. प्रादेशिक पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेने ठिकठिकाणी आपल्या शाखा उघडून स्थानिक लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि त्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवत आपले राजकारण चालू ठेवले. शिवसेनेच्या स्थापनेनंतर मराठीचा मुद्दा हा जोरात उचलला जाऊ लागला. ज्या मुंबईसाठी 105 लोकांनी आहुती दिली त्या मुंबईमध्ये मराठी आमदारांची संख्या कमी असताना शिवसेनेच्या स्थापनेनंतर वाढू लागली. मराठी माणसांचे प्रश्न प्रखरतेने मांडले जाऊ लागले. हिंदी भाषिक बहुल भागात मराठी लोकांची गळचेपी केली जाते याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. UP, बिहार या भागातून आलेले लोक हे अवैध धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामील असतात असे आरोप केले जाते. या गोष्टींना सुद्धा आळा बसवला जाऊ शकतो. मराठीचा मुद्दा हा इलेक्शनच्या वेळेला जरी उचलला जात असला तरी मात्र हा विषय अस्मितेचा आहे हे वेळोवेळी शिवसेना, मनसे किंवा अन्य पक्षांनी सुद्धा दाखवून दिले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.